नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आय होप की तुम्ही सगळे खूप छान असाल. आज संडे असल्यामुळे आजची सकाळ जरा लेटच झाली. आम्ही उठलो, आवरलं, त्यानंतर मस्त चहा, टोस्ट आणि उकडलेली अंडी होती ब्रेकफास्टला. त्यानंतर मला एक पार्सल रिसीव करायचं होतं. मग काय आहे ते पार्सल? चला तर बघूया. माझ्यासाठी मी ॲक्ने फेस वॉश मागवलं होतं, तर तो मी फायनली रिसीव केला. आणि मी, भाऊजी आणि आम्ही संडेला फन डे करण्यासाठी शिरवळच्या पार्कमध्ये गेलो होतो. तिकडे गेल्यानंतर खूप सारे व्हिडिओ शूट केले, फोटोज काढले. तिकडे खूप मजा आली. त्यानंतर भाऊजींना खूपच मस्ती करत होते. आज काही तुमचा विचार घडणार नाही. रॉयल एंट्री या. त्यानंतर मस्त एका ठिकाणी चायनीज खाल्लं. घरी यायलाच आम्हाला 4 वाजले होते. तिकडून आल्यानंतर फ्रेश झालो, चहा घेतला आणि नंतर गेलो आम्ही थेट बाजारला, कारण की आज आमच्या इथला बाजार होता. थोडेसे फ्रूट घेतले, पपई, ॲपल आणि बनाना हे सगळं घेतलं. जाताना आरूसाठी कपडे देखील घेतली. यांना चिकन दम बिर्याणी खायची होती, तर महाशयांची ऑर्डर आली म्हटल्यावर पूर्ण तर करावीच लागेल ना. मग चिकनच्या दुकानात गेलो. तर त्या दादांना मी तिथे विचारलं की कोंबड्या नक्की भिवून शांत बसलेत की त्या अशाच शांत बसतात नेहमी. त्यावर ते दादा काय म्हणाले हे आता तुम्हीच ऐका. आणि खरंच हे ऐकून मला असं वाटलं की त्याप्रमाणे आजची रियालिटी सुद्धा काही अशीच आहे. जो शांत बसतो त्यालाच मारलं जातं. बरोबरच आहे ना. वाकलेल्या खेळाला असंच सोडलं जातं. त्यावर हतोडीचा घाव हा बसतच नाही. आणि जो सरळ असतो, साध्या सरळ प्रमाणे आपलं जीवन जगत असतो, त्यावरच नेहमी वार केला जातो. यातून या दादांकडून आज मला हेच शिकायला मिळालं की माणसांचं सुद्धा काही असंच असतं. जो शांत बसतो, वेळेवर उत्तर देत नाही, त्याला हमखास सुनावलं जातं. असो, मी जरा जास्त सिरियस झाले याबाबत. तर घरी यायला आम्हाला 6 वाजले. घरी येऊन दार खोलून बघते तर काय, लुसी मॅडम आमच्या नृत्य करत होत्या. कॅमेरा बघून तर ती अजून जास्तच करायला लागली होती. पण ठीक आहे, अजून मला घरचं पण आवरायचं होतं, बिर्याणीची रेसिपी पण करायची होती. सो मला आता एवढं सांगता येणार नाही, तर तुम्ही बिर्याणीची रेसिपी मस्त एन्जॉय करा. फायनली माझी बिर्याणी बनवून तयार आहे. बिर्याणीसोबत मी गरम गरम भाकरी आणि गरम गरम चिकनचा रस्सा केलेला आहे आणि सोबत कांदा देखील आहे. सो आम्ही रेसिपी मस्त एन्जॉय करतो. तुम्हीही या आणि कधी येत आहेत मला कमेंटमधून नक्की सांगा. आजच्यासाठी एवढंच होतं. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.